जय श्रीराम, सुप्रभात. सकाळ सकाळ रानातलं वातावरण बघू शकता, किती खूप छान वातावरण झालेलं आहे. मस्त असं दैवार पडलेलं असतं आणि सकाळ सकाळ पावसाळा असल्यामुळं का तर सगळीकडे हिरवगार असं वातावरण चालू असते बघा. आणि रानात काय झाले बघा, आम्ही आता रानात राहिला नाही त्याच्यामुळे भरपूर असं रानातल्या दारापुढं गवत झालेलं आहे. आता ती एवढं काढायला पण एवढा टाईम नाही, कारण काय व्हायला लागले, खाल्लाकडल्या शेतात उठायचं आणि यायचं पेरूच्या बागेकडे. तिकडं काही लक्ष जाईना गेले, कारण तिकडं कामावाले मामा पण आहे, तर त्याच्यामुळं तिकडं काय लक्ष कमी झाले बघा. आणि सकाळ सकाळ धारा काढायलाच मी आले होते, कारण लाईट पण नव्हती रानातली. आणि त्याच्यामुळं घास ती तोडायचा होता, छोटा घास तोडायचा होता, मोठा तोडलेला होता पण कुटी करण्यामुळं ते टाकायचा नाही, निब्बर कांड्या असतात ना त्याच्या. मग ती छोटा घास तोडण्यासाठी आज मी पण आलेली होते. धारा ती काढून लवकरच झाल्या होत्या. चला म्हटलं आता घास तोडून ती घ्यावा. आणि मिस्टर गेले होते बघा दूध ठेवायला घरी. आता दुधांना जर उशीर झाला तर परत खावा बनवायला पण भरपूर सारा उशीर होतो, त्याच्यामुळं म्हटले की मी दूध ठेवून येतो, तोपर्यंत तू आणि ते मामा घास तोडा दोघंजण, आणि मी मामा घास तोडायला आला. आणि आमच्याबरोबर परत आप्पा पण आले. आम्ही तिघांनी थोडा थोडा घास म्हटलं, थोडा म्हटलं तरी भरपूर सारा घास लागतो बघा. 14-15 कोळं गाईंसाठी घास आम्ही छोटा छोटा तोडून घेतलेला आहे. आज पण लाईट काय करते कुणास ठाऊक, लाईटीनं आलं म्हणजे बरं आहे. आणि काय झालं आहे, शिल्लक वैरण जरा पडण्यात गेली. शिल्लक वैरणीची वाळलेल्या कुटी असली का मग एवढा काही त्रास होत नाही, परंतु आता ज्यावेळेसच्या त्यावेळेसच कुटी करायची. पण आज मात्र लाईट आल्यानंतर वाळलेली वैरणीची कुटी भरपूर अशी करून ठेवणार आहे. आज खाल्लाकडलं मी काम पेरूतलं बंद ठेवणार आहे, परंतु मी येणार आहे बघा इकडं तळ्याकडेच कुटी करण्यासाठी. आता 4ला लाईट येते. आठवडे पण सतत बदलत राहतात, 3 आठवडे राहतात. 4ला येते आणि संध्याकाळच्या 12ला जाते. आणि गाईंसाठी पाणी ते पण भरावं लागतं. गाईंचं पाणी पण कमी आलेलं होतं. आणि चला भेटू अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये कष्ट करत करत. तोपर्यंत